Students, today we are going to see the topic infinitive. The infinitive is the base of a verb, often preceded by to. That means many times to comes before verb, that is called infinitive. For example, to go, and those should have in the sentences. For example, I want to go. They tried to find fault with us. To err is human. Birds love to sing. In these sentences, to go, to find, to err, to sing, all these are infinitives. Always there will not be to before infinitive. The infinitive sometimes is used after the verbs like will, would, shall, should, may, might, can, could, and must without to. For example, I will pay the bill. You should work harder. These are also infinitives. But in 9th and 10th standard, a very simple question is asked to you, that is to pick out the infinitives from the sentences, and those sentences are with to. But you should know what is infinitive. That is the base form of verb. In short, it is the verb used as a noun. Sometimes it works as a subject or an object in the sentence. So, in short, infinitive is verb noun. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटिव्ह, टू पिक आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द सेंटेन्स हा एक प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत असतो. तर एखाद्या वर्बच्या अगोदर टू असणं आणि तसं वाक्य असणं, वाक्यामध्ये वर्बच्या अगोदर टू असणं, त्याला म्हटलं जातं इन्फिनिटिव्ह. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू गो या वाक्यामध्ये टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे. दे ट्राईड टू फाइंड या वाक्यात टू फाइंड हे इन्फिनिटिव्ह आहे. टू एरर इज ह्युमन या वाक्यात टू एरर इन्फिनिटिव्ह आहे. बर्ड्स लव टू सिंग या वाक्यामध्ये टू सिंग हे इन्फिनिटिव्ह आहे. पण प्रत्येक वेळेस ह्या इन्फिनिटिव्हच्या अगोदर टू असेलच असं नाही. विल, वुड, शल, शूड, मे, माईट, कॅन, कुड अँड मस्ट ह्यांच्यानंतर हे इन्फिनिटिव्ह टू शिवायसुद्धा वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, आय विल पे द बिल. यू शुड वर्क हार्डर. पण तुम्हाला 9वी आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अगदी सोपा प्रश्न असतो. हे तुम्हाला माहिती असावं नेमकं इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, म्हणून मी सांगितलेलं आहे. तुम्हाला 9वी-10वीच्या प्रश्नपत्रिकेत सोपा प्रश्न असतो की तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यातनं तुम्हाला इन्फिनिटिव्ह पिकआउट म्हणजे लिहायला सांगितलेलं असतं, आणि त्या वाक्यामध्ये बऱ्याचदा टू सकटच ते इन्फिनिटिव्ह आलेलं असतं. म्हणून तुम्हाला ते टू असलेलं वर्ब त्याच्यातनं लिहायचं असतं. पण तुम्हाला इन्फिनिटिव्हबद्दल पूर्ण माहिती पाहिजे, यासाठी मी सांगितलं की ते काही वेळेस विदाऊट टूसुद्धा येतं. थोडक्यात काय तर तो वर्बचा, क्रियापदाचा बेस फॉर्म त्याला म्हटलं जाईल. म्हणजे ते वर्ब आहे परंतु ते नाऊनचं काम करतं आहे, क्रियापद आहे पण नामाचं काम करतं आहे. वाक्यामध्ये ते काही वेळेस वाक्यातला कर्ता असतं, तर काही वेळेस ते वाक्यातलं कर्म, ऑब्जेक्टसुद्धा असतं. म्हणून आपण ह्या इन्फिनिटिव्हला
वर्ब नाऊन असं सुद्धा म्हणू शकतो. नाऊ वी विल सी सम एक्झाम्पल्स ऑफ दिस. आय वॉन्ट टू गो या वाक्यामध्ये टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे. दे ट्राईड टू फाइंड फॉल्ट विथ अस या वाक्यामध्ये टू फाइंड हे इन्फिनिटिव्ह आहे. टू एरर इज ह्युमन या वाक्यात टू एरर इन्फिनिटिव्ह आहे. बर्ड्स लव टू सिंग या वाक्यात टू सिंग इन्फिनिटिव्ह आहे. टू रिस्पेक्ट आवर पॅरेंट्स इज आवर ड्युटी या वाक्यात टू रिस्पेक्ट हे इन्फिनिटिव्ह आहे. ही रिफ्यूज टू ओबे द ऑर्डर्स टू ओबे हे इन्फिनिटिव्ह आहे. मेनी मेन डिझायर टू मेक मनी क्विकली याच्यात टू मेक हे इन्फिनिटिव्ह आहे. ही लर्न टू स्पीक इंग्लिश याच्यात टू स्पीक आहे. ही लाईक्स टू रीड सायन्स फिक्शन टू रीड. टू सी इज टू बिलीव याच्यात टू सी आणि टू बिलीव हे दोघं इन्फिनिटिव्ह आहे. टू मेक इंडिया लिटरेट इज टू चेंज देअर फेट. टू मेक आणि टू चेंज हे इन्फिनिटिव्ज आहे. आय कॅनॉट अफोर्ड टू बाय अ कार ऑफ माय ओन टू बाय इन्फिनिटिव्ह आहे. इट टेक्स लॉंग टाईम टू लर्न अ न्यू लँग्वेज टू लर्न इन्फिनिटिव्ह आहे. इट इज इलिगल टू ड्राईव्ह विदाउट अ लायसन्स टू ड्राईव्ह इन्फिनिटिव्ह आहे. ही हेट्स टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग टू गेट अप इन्फिनिटिव्ह आहे. इट इज हार्ड टू इमॅजिन इंडियन क्रिकेट विदाउट विराट कोहली टू इमॅजिन हे इन्फिनिटिव्ह आहे. टू फाइंड फॉल्ट इज इझी टू फाइंड हे इन्फिनिटिव्ह आहे. ही लाईक्स टू प्ले चेस टू प्ले हे इन्फिनिटिव्ह आहे. तर अशा पद्धतीने टू सकट आलेलं जे वर्ब असतं वाक्यामध्ये ते इन्फिनिटिव्ह असतं. एवढंच जरी तुम्ही सध्या लक्षात ठेवलं तरी चालेल, पण एकसुद्धा त्याच्याबरोबर लक्षात ठेवा की नेहमीच ते टू बरोबरच येईल असं नाही. काही वेळेस ते टू शिवायसुद्धा असतं. म्हणजेच आपण म्हणू शकतो की व्हर्बचा क्रियापदाचा जो बेस फॉर्म त्याला म्हटलं जातं इन्फिनिटिव्ह.